Okay, we will start now the problem based upon air gap. We have completed the simple magnetic circuit problem and we will start with the air gap problem. So before discussing with the air gap problem, last time I have told the theory part related to the air gap. Suppose this is the iron ring. This is your iron ring and this is a problem based upon air gap. Problem based upon air gap. So दिस इज तो द आयर्न रिंग अँड आयर्न रिंगचा एक छोटासा पार्ट काय केलेला आहे बाजूला काढलेला आहे अँड दॅट इट इज नथिंग बट दॅट पार्ट इफ इट इज रिमूव्ह दॅट पार्ट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट एअर गॅप दॅट पार्ट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द एअर गॅप या आयर्न रिंगला बाउंड केलेला आहे करंट पास केलेला आहे दिस इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल and turns of coil. Now, when you are going to solve the problem based upon the air gap, 2 points you are going to see that always they will tell you neglect leakage and fringing. Neglect leakage and fringing means what? जेव्हा काय होणार आहे करंट हा पास होणार आहे नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल मधनं N into I what will be produced? MMF. Magnetomotive force will be produced N into I. Product of N into I, magnetomotive force MMF will get produced and that will be responsible to produce the flux. Flux म्हणजे काय magnetic lines of forces. So flux produce होणार आहे आणि magnetic lines of forces कुठे असणार आहेत या रिंग मध्ये produce होणार आहेत parallel to each other. So number of magnetic lines of forces will be produced inside this, that is iron ring. Okay. So the total number of magnetic lines of forces in this iron ring, it is nothing but it is called as what? Flux. It is nothing but it is called as the flux. But now what they have told, problem based upon air gap मध्ये जेव्हा जेव्हा word येणार आहे neglect leakage. Neglect leakage म्हणजे नक्की काय होत आहे की लीकेज काही होत नाही जेव्हा तुमचा MMF तयार होणार आहे आणि MMF हा रिस्पॉन्सिबल असणार आहे फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी. फ्लक्स जो आहे जो टोटल फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे तो या आयर्न रिंग मध्ये फ्लो होणार आहे इंटेंडेड पाथ त्याची काय आहे दॅट इज नथिंग बट आयर्न रिंग इट इज नॉट गोइंग टू लीक लीकेज फ्लक्स आपण बघितलेला आहे अराउंड दॅट कॉइल एज वेल एज अराउंड द कोर देयर विल बी अ लीकेज ऑफ फ्लक्स बट इथे लीकेज होत नाहीये आपण काय गृहीत धरतो इथं आता निग्लेक्ट लीकेज सो इफ देयर इज नो लीकेज if there is no leakage what will be there total flux will be produced in what that is total flux हा कुठे जाणार आहे या आयर्न रिंग मध्ये जाणार आहे आणि तोच तुम्हाला कशामध्ये मिळणार आहे एअर गॅप मध्ये मिळणार आहे तो टोटल फ्लक्स कुठे मिळणार आहे आपल्याला एअर गॅप मध्ये मिळणार आहे जो का आयर्न रिंग मध्ये फ्लो होणार आहे मिळणार आहे तोच आपल्याला कशामध्ये मिळणार आहे एअर गॅप म्हणजे दोन्ही पण फ्लक्स काय असणार आहेत सेम असणार आहे सो therefore when neglect leakage will be there you will get phi I it is equal to phi G it is equal to as both are same I will denote by what only letter phi का कारण की इथं लीकेज होत नाही लीकेज होत नसेल तर जो काय तुमचा या रिंग मधला फ्लक्स असणार आहे तोच तुमचा एअर गॅप मधला फ्लक्स असणार आहे जो काय युजफुल फ्लक्स म्हणू शकतो आपण जो युटिलाइज करणार आहे बाहेरच्या ऍप्लिकेशन साठी जो काय आयर्न रिंग मधला फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे तोच तुमचा एअर गॅप मध्ये तुम्हाला मिळणार आहे सो फाय आय जो काय आयर्न रिंग मधला आहे आय म्हणजेच काय आयर्न रिंग मधला फ्लक्स इट इज इक्वल टू जी म्हणजेच काय गॅप मधला फ्लक्स एअर गॅप मधला फ्लक्स हे दोन्ही पण सेम असणार आहे आणि त्याला मी डिनोट केलेला आहे फायने दुसरा पार्ट जो येतो आहे निग्लेक्ट फ्रिंजिंग दुसरा जो पार्ट येतो आहे दॅट इज नथिंग बट निग्लेक्ट फ्रिंजिंग when you are going to neglect the fringing what will happen fringing कुठे होता आहे लीकेज हे कॉइलच्या भोवती असतं कॉइलच्या भोवती किंवा कोरच्या भोवती असणार आहे फ्रिंजिंग कुठे आहे जिथं एअर गॅप आहे तिथं फ्रिंजिंग होत आहे हे पण एमसीक्यू ला विचारलेले बरं का फ्रिंजिंग वेर इट टेक प्लेस फ्रिंजिंग टेक प्लेस ऍट द एअर गॅप वेर एज लीकेज टेक प्लेस अराउंड द कॉइल और अराउंड द कोर ओके
सो दिस इज फ्रिंजिंग होतं म्हणजे काय होतं लक्षात घ्या. जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत आयर्न कोर मधनं जे एअर गॅप मध्ये येत आहेत ते काय होत आहेत, स्प्रेड आउट होत आहेत, असे स्प्रेड आउट होत आहेत. ओके, दॅट स्प्रेडिंग और बल्जिंग ऑफ दॅट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द फ्रिंजिंग. आता हे फ्रिंजिंग जर होतच नसेल, निग्लेक्ट फ्रिंजिंग आहे, फ्रिंजिंग जर झालंच नाही तर काय होणार आहे, जेवढा तुमचा एअर गॅपचा एरिया आहे, हा जो एरिया आहे तोच तुमचा आयर्न पाथचा एरिया असणार आहे. फ्रिंजिंग मुळे काय होतं आहे, एरिया वाढतो आहे एअर गॅपचा. एरिया पहिला एवढाच होता एअर गॅप, तर फ्रिंज एवढाच होता एअर गॅप, जो आयर्न पार्टचा होता तेवढाच एअर गॅप आहे. म्हणजे जो काय हा एरिया होता आयर्न पार्टचा तेवढाच हा काय असणार आहे, एअर गॅप असणार, एरिया असणार आहे एअर गॅपचा. तर फ्रिंजिंग झाल्यामुळे स्प्रेडिंग होत आहे, बल्जिंग होत आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि एरिया काय झालेला आहे त्याचा वाढलेला आहे. एरिया काय झालेला आहे, वाढलेला आहे. तर आता ते काय म्हणतात, निग्लेक्ट फ्रिंजिंग. फ्रिंजिंग होत नाहीये म्हणजेच एरिया वाढलेला नाहीये. वाढला नाहीये एरिया म्हणजे जो काय एरिया एअर गॅपचा असणार आहे तोच तुमचा एरिया कशाचा असणार आहे, आयर्न पार्टचा असणार. आयर्न पार्टचा जो काय एरिया असणार आहे तोच तुमचा एअर गॅपचा असणार आहे. सो ए आहे जो काय आयर्न पार्टचा असणार आहे तोच तुमचा गॅपचा पण असणार आहे आणि दोन्ही पण सेम असल्यामुळे मी त्याला नाव दिलेलं आहे ए. येते का लक्षात, आलं का लक्षात? निग्लेक्ट लिकेज म्हणजे काय, निग्लेक्ट फ्रिंजिंग म्हणजे काय, येस ऑर नो? Yes, ma'am. Okay, and after these two conditions, after two condition, जरी तुमचा फाय सेम असेल आणि एरिया सेम असेल, निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग झालं तरी काय होत आहे, लेंथ ऑफ दिस आयर्न रिंग, एवढी लेंथ जी आयर्न रिंगची आहे ही लेंथ आणि एअर गॅपची लेंथ, एअर गॅपची लेंथ एवढीच आहे, एवढीच लेंथ एअर गॅपची लेंथ एवढीच आहे. तर आयर्न रिंगची लेंथ किती आहे, एवढी मोठी आहे. सो दॅट लेंथ विल बी डिफरंट. Length of gap will be different, length of iron part will be different, as well as relative permeability different असणार आहे. Relative permeability of iron is different, relative permeability of air gap is 1, it is different. Okay, air gap साठी 1 आहे आणि relative permeability of iron दिलेला असतो प्रॉब्लेम मध्ये, वेगळा असणार आहे तो. त्यामुळे रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ आयर्न आणि एअर गॅप वेगवेगळे असणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह परमॅबिलिटी वेगळे आहे आणि लेंथ पण वेगळी आहे. त्यामुळे जो काय तुमचा रिलक्टन्स असणार आहे, रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, एस इज नथिंग बट एल डिवायडेड बाय म्यू 0 म्यू आर इंटू ए. जरी एरिया सेम असेल, म्यू आर डिफरंट आहे आणि लेंथ डिफरंट आहे आयर्न पार्ट साठी आणि एअर गॅप साठी. त्यामुळे रिलक्टन्स हा आयर्न जो काही रिलक्टन्स ऑफर करतो आहे फ्लक्सला, जसा रेजिस्टन्स ऑफर करतो आहे करंटला, तसा जो काही रिलक्टन्स ऑफर करतो आहे त्या फ्लक्सला तो डिफरंट असणार आहे फॉर द आयर्न पार्ट एज वेल एज द एअर गॅप पार्ट. एअर गॅप साठी वेगळा असणार आहे, मग त्याला तुम्ही नाव द्या एस आय, आणि गॅप साठी काय असणार आहे, एच जी. आयर्न पार्ट साठी एस आय द्या आणि गॅप साठी काय असणार आहे, एच जी असणार आहे. ओके, हा डिफरंट असणार आहे आणि हा डिफरंट असणार आहे. त्याचे फॉर्म्युले वेगवेगळे असणार आहे कारण की लेंथ वेगवेगळी आहे आणि म्यू आर वेगवेगळा आहे, एरिया जरी सेम असेल तरी. ओके, फ्रिंजिंग आपण निग्लेक्ट करतो, एरिया सेम आहे अरे लेंथ वेगळा आणि म्यू आर वेगळा आहे, त्यामुळे एस आय आणि एच जी ची व्हॅल्यू डिफरंट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला दोन रिलक्टन्स मिळणार आहे, एक आहे आयर्न पार्ट साठी आणि दुसरा आहे एअर गॅप साठी. मग टोटल रिलक्टन्स काय असणार आहे, टोटल रिलक्टन्स व्हॉट इट विल बी, as the ring it is made up of two part, one is nothing but the iron part and the second part काय आहे, air gap part. Okay, as the total ring it is made up of two part, one is nothing but the iron ring and the second is nothing but the air gap. आणि त्याचा टोटल रिलक्टन्स मग काय असणार आहे, टोटल रिलक्टन्स म्हणजे काय, रिंगचा आयर्न रिंगचा एस आय आणि गॅपचा एच जी, दॅट इज एस आय प्लस एच जी विल बी नथिंग बट द टोटल रिलक्टन्स. आणि हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे प्रॉब्लेम मध्ये. कुठलंही काहीही तुम्हाला विचारू दे, फाइंड आउट द करंट, फाइंड आउट द फ्लक्स डेन्सिटी, फाइंड आउट द नंबर ऑफ टर्न्स, कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे फक्त. आफ्टर दिस टू कंडिशन द नेक्स्ट formula that you are going to use in the problem is nothing but it will be S, it is equal to SI plus HG. हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. हे तीन फॉर्म्युले, हे तीन, पहिले दोन कंडिशन्स आणि नंतर हा फॉर्म्युला,
that is nothing but this formula, that is SI plus Hg, it is equal to what? That is total reluctance. मग त्या ह्याच्यावर जे जे काय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे गिवन डेटा ते पुटअप करून अननोन जे आहे ते तुम्हाला या फॉर्म्युल्यानी फाइंड आउट करायचं आहे. आलं का लक्षात? ओके विथ दिस? तुम्हाला प्रॉब्लेम आला की लक्षात येईल आपण का हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आणि हे निग्लेक्ट लिकेज आणि निग्लेक्ट फ्रिंजिंग म्हणजे आपण काय कंडिशन पुटअप करणार आहे आणि या फॉर्म्युलामध्ये ते पुटअप कसे करतो आहे आणि अननोन फॅक्टर कसा फाइंड आउट करतो आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, एअर गॅपचे प्रॉब्लेम असताना हे 3 फॉर्म्युले आपल्याला माहित असायला पाहिजे आणि या 3 फॉर्म्युलांनीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. On this concept, that is the theory part for the problem to solve of air gap. Neglect leakage असेल तेव्हा phi I it is equal to phi G it is equal to phi. Neglect fringing असेल तर AI म्हणजे आयर्न पार्टचा आयर्न रिंगचा एरिया इट इज इक्वल टू हा गॅपचा एरिया सेम असणार आहे, त्याला आपण नाव दिले ए. दोन्ही कंडिशन पुटअप केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दॅट इज जसं आपण सिरीज सर्किट मध्ये टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2 तसं आता इथं टोटल रिलक्टन्स, कारण की रिलक्टन्स वेगवेगळे असणार आहे, ते एल वर डिपेंड असतात आणि म्यू आर वर डिपेंड असतात. जरी एरिया सेम असेल तरी एल आणि म्यू आर डिफरंट आहे. त्यामुळे SI कॅल्क्युलेट करायचा, HG कॅल्क्युलेट करायचे, दोघांची ऍडिशन करायची आणि टोटल एस फाइंड आउट करायचं. मग टोटल एस म्हणजे काय? MMF डिवायडेड बाय 5. त्यावरून काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, काय काय दिलेलं आहे, काय फाइंड आउट करायचंय ते आपण पुटअप करून फाइंड आउट करायचे अननोन फॅक्टर. सिंपल मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपल्याला 7-8 फॉर्म्युले आहेत ते पाठच करायला लागतात आणि जे तुम्हाला पाठ आहेत तर तुम्हाला नक्कीच एअर गॅपचे काही नाहीये, एअर गॅपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे 3 फक्त लक्षात ठेवायचे. Can I dictate the problem? Yes, ma'am. Okay. So write down the problem. A flux density of 1.2 Tesla, a flux density of 1.2 Tesla is required in 3 mm air gap, 3 millimeter air gap, 3 millimeter air gap. A flux density of 1.2 Tesla is required in 3 mm air gap of an electromagnet wound with 500 tons of wire, wound with 500 tons of wire, and having an iron path, IRON, iron path, PATH, जो काय आयर्न रिंग आहे त्याची पाथ म्हणजे त्याची लेंथ दिलेली आहे. आयर्न पाथ
of 125 centimeter, iron path PATH of 125 centimeter, full stop. Calculate the current required. Calculate the current required. Assuming the relative permeability of 1000, 1000, relative permeability of 1000 for the iron, IRON, for the iron, and neglecting leakage and fringing. Neglecting leakage and fringing. Neglecting leakage and fringing. Okay, we'll solve the problem now. See what is given. This is a iron ring. So this is the electromagnet, you can see. This is the electromagnet. To this, the coil is wound. Number of turns, N turns of coil. This is nothing but air gap. आता इथे काय काय दिलेलं आहे आपण बघूया. A flux density of 1.2. So what is given flux density? B, 1.2 Tesla. Given data 1.2 Tesla is required in 3 mm. हा जो air gap आहे त्याचं लेंथ दिलेली आहे. लेंथ दिलेली आहे 3 mm. लेंथ ऑफ एअर गॅप LG लेंथ दिलेली आहे. लक्षात घ्या 3 mm दिलेली आहे. दॅट इज 3 mm म्हणजेच काय येणार आहे 3 × 10⁻³ मीटर लेंथ ऑफ एअर गॅप दिलेली. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेट बाउंड विथ 500 टन्स. नंबर ऑफ टन्स किती आहेत हे 500. सो टन्स किती आहेत N = 500. नंबर ऑफ टन्स किती आहेत 500 आहे. नंतर हॅव्हिंग अन आयर्न पाथ म्हणजे आयर्न पाथ म्हणजे हा काय आयर्न रिंग आहे. दिस आयर्न रिंग त्याची लेंथ दिलेली आहे म्हणजे LI लेंथ ऑफ व्हॉट आयर्न आहे इथलं. आणि हे काय लेंथ ऑफ गॅप हा जो एअर गॅप आहे. लेंथ ऑफ आयर्न किती दिलेली आहे 125 सेंटीमीटर. 125 सेंटीमीटर म्हणजे 125 × 10⁻² मीटर. रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे आयर्नची दिलेली आहे म्हणजे हे जी दिलेली आहे रिलेटिव्ह परमॅबिलिटी. एअर गॅप साठी तर रिलेटिव्ह परमॅबिलिटी 1 आहे म्हणजे हे जी दिलेली आहे. सो μr कशाची दिलेली आहे आयर्न किती आहे ती दॅट इज 1000. Neglect leakage and fringing. Neglect leakage and fringing. And what they have told you to find out? Find out the current, capital I. आपल्याला फाइंड आउट करायचे. कॅपिटल I ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. फिगर दिसते ना. Okay with this? Yes. Okay. So draw this figure whole whatever the given data is there आणि करंट I आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आणि पहिली स्टेप आता solution. They told you the first condition, neglect leakage and fringing.
निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग. सो आवर पार्ट विल बी, जेव्हा निग्लेक्ट लिकेज असेल तेव्हा काय असणार आहे, फाय आय इट इज इक्वल टू फाय जी इट इज इक्वल टू फाय. आणि फ्रिंजिंग असेल तेव्हा ए आय इट इज इक्वल टू ए जी इट इज इक्वल टू ए. एवढं लिहून घ्या सगळं. आणि आपल्याला आता तो फॉर्म्युला यूज करायचा आहे, एस इज इक्वल टू एस आय प्लस एच जी. पूर्ण हे सगळं लिहून घ्या. सोल्युशन इथनं स्टार्ट होते बरं का. Can I rub this figure? फिगरचा एवढा पार्ट रब करू का? लिहून झालंय का सगळ्यांचं? Yes, ma'am. I'll rub the figure. Now see, we have given the solution neglect, leakage and fringing. Neglect, leakage and fringing we have given. After this solution, the second star will be. Second star काय असणार आहे? Total reluctance. Total reluctance. It is equal to S. It is equal to SI plus HG. Okay, SI plus HG. मग SI म्हणजेच काय, आयन पार्ट साठी आलेला आहे. SI चा फॉर्म्युला काय असणार आहे, रिलक्टन्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फिजिकल पॅरामीटर यूज करायचा आहे. म्हणजेच काय येणार आहे, LI वेगवेगळे आहेत, नंतर म्यू 0 कॉन्स्टंट असतो, म्यू RI AI प्लस LG डिवायडेड बाय म्यू 0 म्यू RG AG. ओके, त्यातलं आता LI दिलेला आहे, LI किती आहे 125. So 125 into 10 raised to minus 3. Sorry, minus centimeter दिले ना, minus 2 divided by 4 pi into 10 raised to minus 7. म्यू R ची व्हॅल्यू दिलेली आहे 1000. आणि हा एरिया AI आणि AG आपण काय कन्सिडर केलेला आहे, A into A प्लस LG. LG ची व्हॅल्यू काय आहे 3 into 10 raised to minus 3. 4 pi into 10 raised to minus 7 into म्यू RG ची व्हॅल्यू, म्यू R फॉर गॅप, एअर गॅप, एअर साठी काय असते 1 आणि AG म्हणजेच काय A. Okay, so you will get now what you are going to do, this 125 into 10 raised to minus 2 आणि हा जो पार्ट आहे एवढाच 4 pi into 10 raised to minus 7 into 1000 हा डिवाइड करायचा आहे. 125 divided by into 10 raised to minus 2 divided by this part, you will get divided by A and some value plus हा 3 into 10 raised to minus 3 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into 1 divided by A तसाच ठेवायचा आहे आणि हे दोन डिवाइड करायचे आहे. You will get that sum part. Okay, that will be total S. हे दोन पार्ट काय आहेत ते मला सांगा. SI किती आलेला आहे डिवायडेड बाय A. वन 125 into 10 raised to minus 2 divided by ब्रॅकेट मध्ये 4 into
शिफ्टचं पाय बटन, शिफ्ट आणि पाय बटन इंटू 10⁻⁻7 इंटू 1000 ब्रॅकेट क्लोज. किती आलं? 994.71. 994.71. ओके. दुसरं 3 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4 शिफ्ट नंतर पाय दाबा इंटू 10⁻⁻7 ब्रॅकेट क्लोज. किती आलं? बॉईज गर्ल्स पटपट सॉल्व करा हो. किती आलं? कॅल्सी आहे ना जवळ? 2387.32. 2387.32. ओके. आणि दोघांची पण आता डिनॉमिनेटर पार्ट सेम आहे ए. दोघांची पण बेरीज करायची आहे. दॅट विल बी टोटल एस. So what it will be? Three 0.12 833. आलं का हे? डिवायडेड बाय ए 3382.03. ओके. Yes, ma'am. ओके. यू विल गेट एस. आता टोटल एस म्हणजेच आपला टोटल रेजिस्टन्स आलेला आहे. रेजिस्टन्सचा अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ व्हॉट इज द फॉर्म्युला? आर इट इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. तसंच रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू व्ही म्हणजेच काय? MMF डिवायडेड बाय आय म्हणजेच काय? फाय. इट इज इक्वल टू 3382.03 डिवायडेड बाय ए. एस आपल्याला दिले नाहीये टोटल एस, त्यामुळे आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे MMF डिवायडेड बाय फाय. आता MMF पण आपल्याला दिलेला नाही, कारण MMF चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला N इंटू आय. सो N इंटू आय इट इज डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. करंट फाइंड आउट करायचा आहे. आणि आता हा फाय इन टर्म्स ऑफ ए यू आर गोइंग टू राईट. फाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए. फाय म्हणजेच काय येणार आहे इन टर्म्स ऑफ ए? तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे बी इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय ए आहे. फाय ची व्हॅल्यू काय आली? बी इंटू B into A. फायच्या ऐवजी आपण इथं काय लिहिणार आहे? बी इंटू ए. 3382.03 divided by A. So this A and this A will get cancelled. So number of turns they have given. What is that number of turns? Number of turns किती दिलेले आहेत? 500. 500. फाइंड आउट करायचं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किती दिलेली आहे? 1.2 आणि हे झालं 3382.03. मग डायरेक्टली करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 1.2 इथे मल्टिप्लाय करायचं, 500 डिवाइड करायचं आहे. सो व्हॉट विल बी द करंट व्हॅल्यू? 3382.03 इंटू 1.2 डिवायडेड बाय 500. What is that current value? Lastly, current value किती येते? 8.11. 8.11 ampere. All of you लक्षात आलेलं आहे का काय केलेलं आहे आपण? निग्लेक्ट लिकेज अँड प्रिंटिंग फॉर्म्युला लिहिलेला आहे. फाय इट इज इक्वल टू 5G इट इज इक्वल टू ए फाय आणि AI इट इज इक्वल टू AG इट इज इक्वल टू ए. नंतर टोटल रिलक्टन्स वेगवेगळे असणार आहे ते फाइंड आउट केलेले. SI प्लस HG फ्लक्स सेम असला तरी रिलक्टन्स वेगवेगळे असणार आहे. SI प्लस HG
इट इज इक्वल टू एस. मग एस आय चा फॉर्म्युला लिहिला LI μ0 μRI AI. त्यातलं AI म्हणजे आपण ए कन्सिडर केलेलं आहे, AG म्हणजे ए कन्सिडर केले, μRG ची व्हॅल्यू 1 आहे, बाकीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुटअप केलेल्या आहेत. नंतर हा फॅक्टर डिवाइड केलेला आहे, ए तसंच ठेवलेला आहे कारण की ए माहित नाही आपल्याला, ए तसंच ठेवलंय, यामध्ये पण ए तसंच ठेवलेलं आहे आणि फॅक्टर डिवाइड केलेले आहेत. तर तुम्हाला 2 मिळेल. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन करा हे मिळेल. आता एस दिलेलं नाहीये, मग एसचा फॉर्म्युला टोटल एस म्हणजेच काय आहे, टोटल MMF डिवायडेड बाय 5. मग MMF आपल्याला दिलेलं नाहीये, मग MMF चा फॉर्म्युला N इंटू आय डिवायडेड बाय 5 इन टर्म्स ऑफ 5 पण दिलेलं नाही, मग 5 माहित नाही कारण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दिलेलं आहे. मग 5 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय आहे, बी इंटू ए. बी इंटू ए, एरिया आणि एरिया कॅन्सल होतो आहे, नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे, करंट फाइंड आउट करायचे आणि बी दिलेला आहे, व्हॅल्यू पुटअप करा, करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके विथ दिस? आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, write down this problem neatly and I will go for the next problem after the completion of this. Can I go for the second problem? Yes, ma'am. लिहून झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. Okay. Now go for the second problem. Iron ring of mean length MEAN, mean length 50 centimeter 50 centimeter 50 has air gap of 1 millimeter 1 mm and winding of 200 tons full stop. If the relative permeability of iron is 300 full stop, find the flux density when the current of 1 ampere, find the flux density when the current of 1 ampere flows through the coil. Neglect leakage and fringing. एअर गॅपचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे लक्षात आलेले आहे का? जिथे एअर गॅपची लेंथ दिलेली आहे, एअर गॅप म्हणून दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, ओके, तिथं हा एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे असं समजायचंय. आणि काय काय प्रॉब्लेम मध्ये काय होतं माहितीये का, तुम्हाला एअर गॅपची लेंथ दिलेली आहे, आयन पाथची लेंथ दिलेली आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी आयनचं दिलेलं असते आणि करंट सांगतात. आणि त्यावेळेस काय काय प्रॉब्लेम मध्ये सगळं दिलेलं असते, पर हे पण दिलेलं नसते. लक्षात घ्या, निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग हे दिलेलं नसतंय. खरं तरी तुम्ही ऍज्युम करायचंय, लक्षात घ्या, कारण की तो एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे. एअर गॅपची लेंथ दिलेली आहे म्हणजे तो एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे. आणि जरी त्यांनी निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग दिलं नसेल तरी तुम्ही ऍज्युम करायचं असते. काय काय प्रॉब्लेम मध्ये देतात आणि काय काय प्रॉब्लेम मध्ये देत नाही, तरी तुम्ही ऍज्युम करायचं आहे, कारण की त्यांनी लिकेज फॅक्टर दिलेला नाहीये.
लिकेज फॅक्टर दिला असेल तर निग्लेक्ट लिकेज होणार नाही. लिकेज फॅक्टर दिला नाही म्हणजे तिथं निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग होत आहे, लक्षात घ्या. तुम्ही लिहून घ्या कुठंतरी हे स्टेप. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये एअर गॅपची लेंथ दिलेली असेल तर तो प्रॉब्लेम असतो एअर गॅपचा. ओके, एअर गॅपचे प्रॉब्लेम असतात, सिंपल प्रॉब्लेम नसतात ते. आणि काय काय प्रॉब्लेम मध्ये निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग दिलेला असतो. खरं काय काय प्रॉब्लेम मध्ये एअर गॅपच्या प्रॉब्लेम मध्ये निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग दिलेलं नाही. अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही ऍज्युम करायचं आहे. का ऍज्युम करायचं आहे? कारण की तिथे त्यांनी लिकेज फॅक्टर देत नाहीये. लिकेज फॅक्टर जर दिलेला असेल तर लिकेज आहे तिथं, निग्लेक्ट लिकेज कन्सिडर करायचं नाही त्यावेळेस. कारण लिकेज फॅक्टर दिलाच नाहीये म्हणजे तिथं काय आहे, निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग हे येतच. कारण की आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा लिकेज होईल तेव्हा अजून एक त्यामध्ये आपण कन्सेप्ट घेतलेला आहे, व्हॉट इज लिकेज फॅक्टर किंवा लिकेज कोएफिशियंट किंवा होपकिन्सन कोएफिशियंट. लिकेज असेल तेव्हा हे फॅक्टर दिलेले असतात प्रॉब्लेम मध्ये. जर दिला नसेल तर तेव्हा तुम्ही निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग कन्सिडरच करायचं. जर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल तर ठीक आहे, नाही दिले तर ऍज्युम करायचं आहे, लक्षात ठेवा. ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके, लिहून ठेवा पाहिजे असेल तर आहे कुठेतरी. आता मी हे दिलेलं आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे, विल गो फॉर द पार्ट. सेम स्टेप आहे, फक्त आता इथं काय माहितीये का फरक ते तुम्हाला सांगते आहे. आयर्न रिंग दिलेली आहे, त्याला कॉईल नंबर, करंट, नंबर ऑफ टर्न्स आणि एअर गॅप दिलेले. आता लक्षात घ्या काय काय दिले. आयर्न रिंग ऑफ मीन लेंथ. जेव्हा तुम्ही मीन लेंथ म्हणता आहात, मीन लेंथ म्हणजे काय होती आहे, टोटल लेंथ ऑफ द रिंग. आता इथं टोटल लेंथ म्हणजेच काय आहे, अगोदर ही जी रिंग होती, एअर गॅप जेव्हा नव्हता आहे, रिंग कट केली नाहीये, तेव्हा त्याची टोटल लेंथ दिलेली आहे, लक्षात घ्या. मग टोटल लेंथ आपण समजा एल नी डिनोट केलं. टोटल लेंथ म्हणजे आपण काय म्हणू शकतो आहे, आयर्न पार्टची लेंथ आणि एअर गॅपची लेंथ. जेव्हा हा पार्ट कट केला नसेल तेव्हा टोटल लेंथ काय आहे, एल आहे. आणि आता जर तो पार्ट कन्सिडर काढलेला आहे किंवा आता काढून त्याला आपण लेंथ काय दिलेली आहे, दॅट इज नथिंग बट एल जी. ओके, आणि या आयर्न पार्टची लेंथ काय आहे, दॅट इज नथिंग बट एल आय. म्हणजे टोटल लेंथ काय झालेली आहे तुमची, एल आय प्लस एल जी. टोटल लेंथ काय झालेली आहे, एल आय प्लस एल जी. त्यातली तुम्हाला टोटल लेंथ दिलेली आहे. टोटल लेंथ किती दिलेली आहे, what is the total length, 50 centimeter. 50 centimeter. 50 into 10 raised to minus 2. 50 into 10 raised to minus 2 मीटर. म्हणलं टोटल लेंथ माहिती तुम्हाला, एल आय तुम्हाला दिलेला नाहीये तो तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि एल जी तुम्हाला दिलेली आहे 1 mm, तो 1 into 10 raised to minus 3 मीटर. ओके, एल जी दिलेला आहे. एल जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, लेंथ एल जी 1 into 10 raised to minus 3 मीटर ही दिलेली आहे. टोटल लेंथ किती दिली आहे, 50, म्हणजे 0.5 येणार आहे. मग तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचे, एल आय कॅल्क्युलेट करायचे. 0.5 मायनस ऑफ 10 raised to minus 3 किती आलेले ते एल आय, 0.5 into 10 raised to minus 10 raised to minus 3. तुम्हाला एल आय ची व्हॅल्यू मिळून जाईल. ही बघा किती आली आहे तुम्ही. अजून काय काय दिलेलं आहे, इफ द नंबर ऑफ टर्न्स इट इज 200. नेक्स्ट, इफ द रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ आयर्न, रिलेटिव्ह परमॅबिलिटी हे जर दिलेलं आहे, म्यू आर आय किती दिलेलं आहे, दॅट इज इट इज 300. फ्लक्स डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे, बी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे तुम्हाला. व्हेन द करंट किती दिलेला आहे, दॅट इज द करंट इज 1 एम्पियर. When the current is 1 ampere, calculate the flux density, neglect leakage and fringing. अलग लक्षात.
एल आय म्हणजे हाच एल आय आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एल आय किती आलेला आहे? कॅल्क्युलेट केलं का एल आय? .499. ओके, 0.49 मीटर. यू विल गेट दिस एल आय. आता काय आहे? फर्स्ट स्टेप सोल्युशन सेम आता आहे, काही फरक नाहीये बघा, फक्त यामध्ये फरक होता. आता सेम आहे. निग्लेक्ट, फ्रिंजिंग अँड लिकेज. Leakage and fringing. So it will be phi I, it is equal to phi g, it is equal to phi, and AI it is equal to AG, it is equal to A. Okay. After that, go with the formula S is equal to SI plus HG and put the values in that. And total S म्हणजेच काय? MMF divided by phi. MMF म्हणजेच काय? N into I आणि phi म्हणजेच काय? B into A. त्यातले A कॅन्सल होणार आहे. B ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत, करंट दिलेला आहे, अननोन फक्त B राहते. कॅल्क्युलेट करताल ना? हो का नाही? यूज द फॉर्म्युला. फर्स्ट राइट डाउन दिस. लिहिलंय का हे सगळं? Yes, ma'am. And then go for the problem now. If you are written, I will rub it. Yes, ma'am. So, what is the formula? Solution, that is total S, it is equal to SI plus HG. Total reluctance is given by SI plus HG. Li divided by mu 0 mu Ri AI plus Lg divided by mu 0 mu Rg into Ag. Li किती दिलेला आहे? आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आता. Li किती आहे? 0.499 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into mu Ri किती आहे? 300 into area A. फ्रिंजिंग निग्लेक्ट केलेले. Lg किती दिलेला आहे? 1 into 10 raised to minus 3, 4 pi into 10 raised to minus 7 into area is 1. Sorry, mu I is 1. So you will get this. आता त्यापैकी हे डिवाइड करा, डिवाइडेड बाय ए राहू दे तसंच, प्लस डिवाइडेड बाय ए तसंच राहू दे. अँड लास्टली एस म्हणजेच काय? MMF डिवाइडेड बाय फाय. MMF म्हणजे नंबर ऑफ टर्न्स डिवाइडेड बाय B इंटू A. लास्टली व्हॅल्यू काय आलेत बघा आता ते. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? नंबर ऑफ टर्न्स 200 आहेत. करंट आहे 1. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. किती आलेलं आहे? पहिलं किती आलेलं आहे? SI 0.499 डिवाइडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4. बोला. 1323.63. 1323.63 divided by 8 plus दूसरा 10 into 10 raised to minus 3 divided by ब्रॅकेट मध्ये 4 shift pi into 10 raised to minus 7 ब्रॅकेट क्लोज. काय आले? 795.77. 79.77 divided by 8. दोन्ही पण ऍड करा. 7 plus 3 10. येते बघा.
ऍडिशन करा. 5 plus 3 at 9. Two, I think it's 2119.4. 211 9.4. 2119.4 divided by 8. मग हा ए आणि ए कॅन्सल होणार आहे. राहिलं इथं तुमचं 2119.4. मग बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. नंबर ऑफ टर्न्स 200, करंट आय 1 दिलेला आहे डिवायडेड बाय बी. सो बी इट इज इक्वल टू 200 divided by 2119.4. So that will be the B value. Tesla मध्ये. What is it is coming? So that will be the answer, and we will 0.09. 0.09. 0.094 Tesla. So this is the two problems completed. The next two problems we will see tomorrow. Okay, we will stop here. Time is over. We will complete it tomorrow. The problem based upon air gap. Three problems we will take more, and that will be the end of the air gap problems, simple magnetic circuit. Okay. Till here, your syllabus is there for IC. So view your presentee. Roll number 1. Roll number Present, ma'am. roll number 2. Present, ma'am. 2. Present, ma'am. Present, ma'am. Roll number 4. Present, ma'am. 5. Present. Roll number 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. Roll number 8 आहे, 9 आहे, 10. Roll number 10. Present, ma'am. 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 16 आहे, 17 आहे. Roll number 18. Roll number 18 absent. Roll number 19. 19 is present. Present, ma'am. Okay, 20. 20 आहे का? Absent. 21. Present, ma'am. 22 आहे. Present, ma'am. 24 आहे का? 25 आहे का? आहे. Yes, ma'am. 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29 absent. 30 आहे का? 30 आहे, 31 आहे. Yes, ma'am. 33 आहे, 34 आहे, 35 आहे, 36 आहे का? Absent. 37 आहे, 38 आहे का? 39 absent. 40 आहे का? 40 absent. 41. Present, ma'am. 42 आहे का? 42 आहे, 43 आहे, 44 आहे का? 44 absent. 45 आहे का? Present, ma'am. 46. Present, ma'am. 47 आहे, 48 आहे, 49 आहे. 50 आहे का? Yes, madam. 51 आहे का? आहे. 52. Yes, madam. 52 absent. 53 आहे का? Absent. 54 आहे का? 54 absent. 55 आहे का? 55 आहे. 56 आहे का? 56 absent. 57 आहे का? Present, madam.
58 आहे का? आहे. प्रेझेंट 59 absent. 60 येस मॅम 61 आहे. 62 absent. 62 absent आहे. 63 येस मॅम 63 आहे. 64 आहे. 65 आहे. 66 आहे. See the absent roll number. Roll number 18, 20, 24, 29. मॅडम 18 प्रेझेंट आहे की Okay. 18 is present. Roll number 20, 24, 29, 36, 39, 40, 44, 52, 53. Hello. हाँ Hello. हाँ बोला Roll number 40 is present. 40 is Roll present. number 40 is present. Okay. 39, 44, 52, 53, 54, 56, 59, 62. ओके. 20, 24, 29, 36, 39, 44, 52, 53, 54, 56, 62. We'll stop here. Thank you for listening. मॅडम 52 ला रेंज नाही 52 ला रेंज राहील. चालते. रिकनेक्ट व्हायला लागले सारखं Okay, okay. I have given present point.